या ठिकाणी आपण सिंहगड किल्ल्यावर आलेलो आहोत. हे या किल्ल्याचं पूर्वीचं नाव कोंढाणा, परंतु गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांनी प्राणाची बाजी लावून या ठिकाणी उदयभानाचा पराभव केला. या मावळ्यांच्या स्टॅच्यू आपण या ठिकाणी बघू शकता. हा सिंहगड किल्ला आहे, पुण्यापासून जवळच आहे. या किल्ल्याचं पूर्वीचं नाव कोंढाणा होतं. इतिहासामध्ये आपल्याला हे आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून. तानाजी राजे या ठिकाणी वचन घेताना या शिल्पामध्ये आपण पाहू शकतो. खूप सुंदर असा किल्ला. या किल्ल्याला नाव सिंहासारखे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यामुळं सिंहगड असं पडलेलं आहे. या किल्ल्याला गड आला पण सिंह गेला असं त्यामुळंच म्हटलं जायचं. या किल्ल्याचं पूर्वीचं नाव कोंढाणा असं होतं. खूप सुंदर या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. अत्यंत निसर्गरम्य या ठिकाणी सनसेट बघू शकता आपण. सूर्य मावळत आहे आणि मावळतीच्या सूर्याच्या या ठिकाणी प्रकाशामध्ये तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांची या ठिकाणी समाधी आपण बघू शकता. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य असा हा परिसर. आणि या सह्याद्रीच्या या ठिकाणी परिसरामध्ये ही समाधी आपल्याला पाहायला मिळत आहे. समाधीसाठी अत्यंत भव्य असं शिल्प या ठिकाणी तयार केलेलं आहे. खूप छान. कल्याण दरवाजा या ठिकाणून जवळच पलीकडच्या बाजूने दिसत आहे. खूप सुंदर असा परिसर, अत्यंत घनदाट जंगलानं वनराईनं नटलेला. या ठिकाणी सूर्य मावळत आहे. 6 वाजलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा परिसर पहा. बघू शकता आपण कशा प्रकारे सुंदर अशी झाडं या ठिकाणी. रानकेळी सुद्धा पाहायला मिळत आहे. रानकेळीचे झाडं आहेत. हे नैसर्गिकरित्या अत्यंत डोंगराच्या उंच माथ्यावरती उगलेली केळी आहे. संध्याकाळचा टाइम होत आलेला आहे आणि सूर्याचे मंद किरण या ठिकाणी समाधीवरती पडत आहेत. पाहूया पुढच्या किल्ल्याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी कल्याण दरवाजा दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी खूप मोठी अशी विहीर सुद्धा आहे. पहा, वरतून दिसत आहे. या ठिकाणी खूप मोठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.